नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वाटण बनवून दाखवणार आहे आणि त्या वाटणपासून तुम्हाला सुक्क चिकन बी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली, थोडीशी कोथिंबीर कमीच घ्यायची कारण वरून जरी टाकली तरी चालू शकते, पण वाटणामध्ये थोडीशीच घ्यायची। अर्धी वाटी मोठ्या आकाराचं सुक्क खोबरं घेतलेलं आहे। अशा पद्धतीत हे सगळं साहित्य मी जाळीवर भाजून घेतलेलं आहे बघ। तुम्ही तुकडे करून भाजलं तरी पण चालू शकते तव्यामध्ये। मीडियम आकाराचे 3 कांदे ते पण मी भाजून घेतलेले आहेत। कमी तिखटवाल्या मिरच्या 2 घेतलेले, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 इंच आलं एकदम पातळ तुकडे करून घेतलेले, ते पण हलकंसं भाजून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये। 2 गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण मी भाजून घेतलेला आहे। एवढं वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्याच वाटणमध्ये मी काय करणार आहे, 2 चमचे सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत आणि 1 चमचा ते 1.5 चमचा हे मी धने घेतलेले, ते पण भाजून घेतलेले। त्याच्यामध्ये मी 3 तेजपत्ते पण मी तव्यामध्ये असे भाजून घेतलेले। हे सगळं वाटण मी एकत्र बारीक करून घेणार आहे। सुक्क चिकनसाठी आपण घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ही 1 ते 1.25 किलो चिकन आहे। टोप ठेवलाय गरम करायला, गॅस आहे मीडियम। चिकन शिजवायसाठी आपण तेल टाकून घेऊया। तेल आहे हे शेंग तेल आहे, अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 तेजपत्ता, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत मी। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा। मीडियम आकाराचे 2 कांदे मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला छोटा 1 चमचा हळद, त्यात टाकणार आहे शिजवायपुरतं मीठ, म्हणजे चवीप्रमाणे जरी आत्ता टाकलं तरी चालू शकते। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे चिकन जे आपण धुवून घेतलेलं आहे ना स्वच्छ, ते टाकायचं। तुम्हाला ह्याच्यात टाकायचं असेल तर 1 दालचिनीचा तुकडा, 4 मिरी, 2 लवंगा, अर्ध स्टार फूल, असं पण गरम मसाला जरी टाकला तरी चालेल। तशा पण रेसिपी मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करते, ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता ह्याच्यावर ठेवणार आहे 1 ताट आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 ग्लास पाणी। आता ही पाणी गरम झालं की नाही की आपण टोपात ओतून घेऊया, पण खाली जे आपल्या चिकनला पण पाणी सुटतं, तर एक 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर आपण ठेवूया। 5 मिनटं होऊन गेलेत बघा। पाणी चांगलं वरचं कडक तापलेलं आहे, तुम्हाला दाखवते। खाली पण मस्त असं पाणी बघा सुटलं जातं। त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया। आता तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात अजून वरती पाणी ठेवायचं ताटामध्ये। मिक्स करून घेते। पाणी खूप सुटतं, पण फास्ट गॅसवर ठेवू नका, मीडियम गॅसवर ठेवायचं। आता मी काय करणार आहे, एवढ्यातच शिजून देणार आहे। फक्त वरनं मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी मी थोडंसं टाकून ठेवलेलं आहे, आता एवढ्याच पाण्यामध्ये मी शिजून देणार आहे। वाटण बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि काय केलेलं आहे माहिती आहे का, तीळ, धने आणि तेजपत्ता आणि खोबरं पहिलं वाटून घ्यायचं। त्याच्यानंतर बाकीचं सगळं साहित्य टाकून वाटून घ्यायचं आणि एकदम लागलं तर हलकंसं पाणी टाकायचं, नाही तर बंद चालू करून केलं का नाही की मस्त असं बघा अशा पद्धतीत होतं। आता हे तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडं जसं तुम्हाला कोणत्या रेसिपीसाठी हवं असेल तर असं वापरू पण शकता। खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वाटणच्या, पण अशा पद्धतीनं वाटण बनवून तुम्ही चिकन, मटण म्हणा, अशा म्हणजे वांग्याची भाजी, अशा रस्सा भाज्यांनासुद्धा तुम्ही हे वाटण वापरू शकता। चिकन शिजलं आहे का बघूया आपण। हे राहिलेलं पाण्यात मी ह्याच्यात वर ठेवलं होतं, तर शिजलं आहे का बघते। हाडांचं म्हणा असं म्हणा, हे काय लगेच शिजलं जातं। आणि ह्याला आपल्याला एकदम गाळ पण असं शिजवायचं नाही, कारण आपल्याला सुक्क बनवायचं आहे ना, तर जसं 100% 70% शिजवायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये परत आपण सुक्क बनवणार आहे तर मसाल्याचा अर्क पण त्याच्यामध्ये मग आपला मुरला जातो, त्यासाठी तेवढं शिजवायचं। आता हे खाली उतरून घेते मी। सुक्क चिकनसाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कांदा टाकायचा आपल्याला, असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात पण 1 तेजपत्ता टाकू शकता। कांदा काय करायचा, चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे, कारण की एकदम बारीक चॉपरला केला होता। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, शिजवताना आपण हळद टाकलेली आहे त्याप्रमाणे टाकायची। आता त्यात टाकणार आहे हे वाटण, तर अशा आकाराचा चमचा घेतलेला आहे आणि एकदम गच्च भरून असे 4 चमचे टाकलेले आहेत। आता तुम्हाला किती ह्याच्यापासून ग्रेव्ही म्हणा, सुक्या भाजीला किती पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं।
4-5 चमचे जरी टाकलं ना 1 किलोसाठी तरी पुष्कळ होतं. त्याला काय करते, 1-2 मिनटं चांगलं मिडियम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर असं चांगलं परतून घ्यायचं. फास्ट गॅसवर मी 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. असं चांगलं परतून घ्यायचं, कारण हे तर सगळं आपलं भाजलेलंच आहे, हे कुठलं कच्चं नाही आहे. त्यात आपण आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर 2 चमचे मी टोमॅटो 3 मी बारीक करून घेतलेले, तर हे 2.5 चमचे टाकलेले आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेले. एक जरी मोठ्या आकाराचं टाकलं तरी पण चालू शकते. आता हे पण ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, कारण टोमॅटो आपलं कच्चं होतं. भाजून जरी तुम्ही टाकलं तरी चालते, पण वाटण जर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे हप्त्याभरासाठी तर असं वरणच मग बारीक करून तुम्ही जरी टाकलं तरी चालेल. आता ह्याला मी चांगलं परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला, ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा. त्यात टाकणारे थोडंसं मीठ. शिजवताना पण आपण मीठ टाकलं, हे लक्षात ठेवूनच मीठ टाका. आणि जर तुम्हाला चिकन मसाला नसेल टाकायचा तर कमेंट करा, मी तुम्हाला कोणते कोणते गरम मसाले टाकायचे ते पण मी तुम्हाला सांगेन वाटणामध्ये डायरेक्ट. त्याला 2 मिनटं परतून घेऊया. मस्त असं मसाले टाकल्यानंतर मी परतून घेतलेलं आहे. गॅस करते एकदम बारीक. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. असं नितळून टाकायचं. त्यात आपल्याला पाणी पण थोडंसं टाकायचं आहे, पण पहिलं चिकन टाकून घेते सगळं. चिकन बघा मी टाकून घेतलेलं आहे, फक्त चिकन टाकलेलं आहे, पाणी नाही टाकलेलं. असं टाकताना झाऱ्यानं टाकलेलं आहे, थोडंसं तरी पाणी जातं. पहिलं काय करायचं, मिडियम गॅसवर ह्याला पहिलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतलेलं आहे बघा मसाल्यामध्ये चांगलं. त्यात पाण्याचं थोडंसुद्धा नाही बघा, पाणी अजिबातच नाही आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवलेलं पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे जे मसाल्याचा अर्क आहे ना ते ह्याच्यामध्ये मुरला जाईल. 3 पळी टाकलेलं आहे बघा. ह्याला आम्ही पळी म्हणतो, तुम्ही काय म्हणता सांगा, चमचा वगैरे असं. अजून जरी टाकलं थोडंसं तरी पण चालू शकतं. मिक्स करून घेऊया. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. आता हे पाणी कसं आपण यात मसाले वगैरे टाकल्यात का नाही, इथं सगळा अर्क मुरतो मग चिकनमध्ये. त्यासाठी काय करायचं, पाणी टाकायचं थोडंसं. गॅस बारीक करून जरी झाकण ठेवलं तरी चालेल, किंवा मिडियममध्ये केलं तरी चालेल. घाई नसेल तर बारीकच करायचा कधी पण. 15 मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे, पण एकदा दोनदा हलवायचं. कढई पातळ असेल तर खाली पण लागू शकतं. 15 मिनटं झालेलं आहे आणि एकदाच मी फक्त हलवलं होतं बघा. मस्त असं झालेलं आहे. बारीक गॅसवर ठेवलं होतं. वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर. अशा पद्धतीत एकदा झटपट जरूर करून बघा. वाटण पण दाखवलं आणि त्याच्यापासून मी तुम्हाला चिकन पण दाखवलेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.